नमस्कार. मी एक मच्छीमार व्यावसायिक आणि तसेच पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर. मला असं म्हणायचं आहे, की जो पण नेता किंवा राजकीय हेतूने मच्छीमारांच्या बाजूने जो असेल, मच्छीमारांचे जे प्रश्न सोडेल, त्याचं खरोखरच अभिनंदन. काल जी प्रेस घेण्यात आली, त्यात वैभव नाईक म्हणाले, की अ, पालकमंत्र्यांनी सांगितलं बोटी पकडायला, की आमदार सांगतो सोडायला, की यात कुठेतरी देवाणघेवाण असेल. देवाणघेवाण जर मुद्दा जर त्याने जर मांडला असेल, तर माझं असं म्हणणं आहे, की गेली 10 वर्ष तुम्ही आमदार आहात. बोटीवरून तुम्ही एल बोटी पण पकडून आणल्यात. पण त्यानंतर काय झालं? बोटी चालूच होत्या. सत्ता 2.5 वर्ष तुमची होती. तुमचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री होता. मग हे प्रश्न सुटले का नाही? मच्छीमारांचे जे वारंवार भेसळवणारे जे प्रश्न आहेत, ते तुम्ही त्या टायमिंगला त्या काळात का नाही सोडवले? आणि एल-ई-डी आणि पर्सन नेटवाले जर हप्ते देत असतील, तर हे तुम्हाला कसं काय कळलं? मग तुम्ही पण 10 वर्षात त्याला सामील होता का? असा माझा प्रश्न आहे. जर ते जर हप्ते घेत आणि आताचे जर कोण आमदार असतील आणि ते जर देवाणघेवाणच्या ह्याच्यात असतील, तर तुम्हाला कसं काय कळलं? हे एक माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. 10 वर्षात तुम्ही मच्छीमारांचे प्रश्न 2.5 वर्ष सत्ता असून सोडू शकले नाही. मग आता दुसऱ्याच्या माथ्यावर खापर का फोडताय? त्यावेळी सुद्धा तुम्ही आमदार होता. तुमचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री होता. पण एल-ई-डी, फिशिंग, मल्पीचे ट्रॉलर्स हे जे सातत्याने आमचं मच्छीमारांची रोजीरोटी पळवून नेणारे जे आहेत, चोरणारे आमचा उदरनिर्वाह बरखास्त करणारे ज्या बोटी आहेत, यांचे प्रश्न तुम्हाला सुटले नाही. तुम्ही मच्छीमारांच्या पाठीशी राहिल्यात, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. तुम्ही बोटीवरून पर्सन नेट पकडायला पण गेलात, त्याबद्दल सुद्धा माझं दुमत नाही आहे. पण तुम्ही जे काय जे मांडताय, काय जे बोलताय, हे योग्य आहे की नाही हे स्वतःच्या मनाला सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला पटतंय काय? 10 वर्षात तुम्ही हे प्रश्न सोडवू शकत नाही. निलेश राणे तर आता आमदार झाले आहेत आणि प्रश्न सोडवतायत बऱ्यापैकी. नाही कसं म्हणताय तुम्ही? पर्सन नेटच्या एल-ई-डी बोटी पण पकडतायत. हीच बोट पकडा, तीच बोट पकडा असं होत नाही. आरामात होत आहे. मी मच्छीमार आहे. मलाही सुद्धा मच्छीमारांची हालत बघवत नाही आहेत. मी जरी आता पर्यटन व्यावसायिक असलो तरी. आणि जो मनुष्य सातत्याने प्रयत्न आमच्या बाजूने मच्छीमारांच्या करेल, तोच आम्हाला प्यारे आहे. आमचे कित्येक वर्ष माझे वडील मी लहानपणापासून बघतोय. माझे वडील कपडे करायचे. बाबा कुठे चाललाय? तर अमुक प्रश्नासाठी चाललाय, अमुक उपोषणासाठी चाललाय. किती काळापासून आमचे प्रश्न तिथेच प्रलंबित आहेत. अजून कोणी पण सोडू शकलेला नाही आहे आणि तुम्ही आमदार असताना सुद्धा ते सोडू शकला नाही आहेत. एवढंच मला म्हणायचं आहे.